नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, मी योगेश नागरे. मित्रांनो, आपले गणपती बाप्पा बसून 27 तारखेला गणपती बाप्पा बसून असं दररोज खूप पाऊस चालू आहे. मित्रांनो, शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे, खूप नुकसान झाली, तोंडातला घास गेलेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता, आपली सोयाबीन आहे. ह्या सोयाबीनमध्ये तुम्हाला पाणी दाखवतो. हे बघा, पाणी कसं आहे कसं नाही, शेतकऱ्याचं कसं करायचं, कसं जीवन जगायचं शेतकऱ्यांनी. इकडून तिकडून मालाला भाव नाही भेटत, तर हे असं होतं आहे. मित्रांनो, करायचं काय शेतकऱ्यांनी सांगा बरं. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. चला मग, ना वेळ घालताना टाईमपास केल्यापेक्षा आपल्या व्हिडिओकडे वळूया. मित्रांनो, ही बघा पाठीमागे दिसते आपली सोयाबीन आहे, ही तुम्हाला दाखवायचो. हे बघा मित्रांनो, ह्या अशी सोयाबीन आहे. सोयाबीनमध्ये पाणी बघा कसं झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास गेलेला आहे. मित्रांनो, बघून घेऊ शकता तुम्ही. करायचं कसं कसं नाही, शेतकऱ्यांनी कसं जीवन जगायचं कसं नाही, बघा तुम्ही सांगा. मुख्यमंत्री साहेब लवकरात याच्यावर निर्णय घ्यावावे, कसं तरी फुलाची पाकळी तरी द्यावावी. हे बघा असं पाणी वाहते. मित्रांनो, कसं करायचं शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याचं जीवन त्याच्यावरच आहे. तेच असं केल्यावर कसं शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची वेळ येईल. मित्रांनो, हे बघा, ही कपाशी बी गेलेली. मित्रांनो, कसं शेतकऱ्याचं तोंडातला घास आलेला आहे आणि गेलेला आहे तोंडातला घास. निसर्गाने तोंडातला घास ओढून नेलेला आहे. मित्रांनो, हे बघा शेतकऱ्याच्या हळदीत बी पाणीच पाणी झालेलं आहे. 27 तारखेपासून पाऊस आहे. मित्रांनो, दररोज सकाळ संध्याकाळ पाऊस येतोय. कसं करायचं कसं नाही, जीवन कसं जगायचं शेतकऱ्यांनी सांगा बरं. हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचा म्हणा. शेतकऱ्याची किती बेकार नुकसान आहे, कशी नाही, हे पहा. शेतकऱ्याच्या कपाशीमध्ये बी पाणीच पाणी आहे. मित्रांनो, कसं करायचं कसं नाही सांगा. बघा कसं झालं शेतकऱ्याचं, बेकार नुकसान आहे हो माहिती शेतकऱ्याची. आणि शेतकऱ्याचं त्याच्यावरच जीवन आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय. शेतकरी याच्यानंच अशी फाशी औषध वगैरे घेऊन मरतोय आणि सरकार म्हणतंय असं आम्ही करू तसं करू. काय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशनपर्यंत पोहोचू आणि आम्हाला मुख्यमंत्री साहेबापर्यंत व्हिडिओ पोहोचावा एवढी माझी कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं आहे कसं नाही, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. जय जवान जय किसान.